आई, काजू दूध साखर घेतलंस, काय स्वीट बनवणार आहेस का तू? हो बाळा, मी आज स्वीटच बनवणार आहे. हा. मी आज काजू मँगो कतली करणार आहे. वाव. आम्ही 1 पाऊण वाटी काजू घेतलेले आहेत, पाऊण वाटी साखर घेतलेली आहे, पाऊण वाटीच्या खाली मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे मी, आणि 1 छोटी वाटी मी आंब्याचा गर काढून घेतलेला आहे. तर आपण आणि 4-5 मी विलायची घेतलेली आहे. चल तर मग आपण काजू कतली करूयात. हो. हां, आंबा काजू कतली करूयात आपण. हा. ठीक आहे, चल ना. आपण आहे ना पहिलं काजू वाटून घेऊयात, नाही का, बारीक करून घेऊयात. तर त्याचे बी पहिलं आपण विलायची बारीक करून घेऊयात, साखर आणि विलायची. साला सगळं टाकलं तरी चालतंय, पण मी नाही टाकत आहे कारण मला नाही आवडत आहे साला सगळं टाकलेलं. त्याच्यासाठी मी सोलूनच घेते. थोडीशी साखर टाकून घेऊयात आपण ह्याच्यात, म्हणजे बारीक होईल पटकन. आपण आहे ना दूध गरम करून घेऊयात मस्त तोपर्यंत. आहे ना आपण मी अर्धा तास किंवा 1 तास झालं मी काजू भिजत घातलेले, भिजून घेतलेले आहेत काजू. तुम्ही डायरेक्ट पावडर घेतली तरी चालेल, पण मला भिजून घ्यायचं होतं म्हणून मी भिजून घेतलं. मी काजू असं बारीक करून घेतलेलं आहे. तर मी हे वाटीत काढून घेते ना का. आंब्याचा गर जे काढून घेतला होता ना, हे पण मिक्सरमध्ये काढून घेऊयात, म्हणजे बारीक करून घेऊयात. हे आंब्याचा रस पण असा आपण नाही का करून घेतलेला आहे ना. पहिले साखर टाकून विरघळून घेऊयात आपण साखर त्याच्या दुधात. विलायची पावडर कुठल्या नाही का, विलायची पावडर करून घेतलेली, ही पण साखर टाकूयात ह्याच्यात आपण. काजूची पेस्ट पण ह्याच्यात टाकून घेऊयात. मी आहे ना दूध पावडरनी इथंच हलवून नाही का अशी पेस्ट बनवून त्याच्यात टाकते, कारण दूध पावडरच्या गाठी होत्या नंतर त्याला गरम दुधात टाकल्यावर. त्यासाठी मी ह्याच्यातच जरा पेस्ट बनवते ह्याची आणि नंतर टाकते मग त्याच्यात. काजू आणि दूध आपलं नाही का असं गाढं होत आले नाही का, असं नाही का. एवढं गाढं झालं ना तर आपण आता ह्याच्यात दूध पावडर टाकून घेऊया. हे मी मिक्स केली इथंच, कारण की परत गाठी होत्या म्हणून. जसं आपण बेसन करतो का असं करून घ्यायचं ना, त्यांच्या गाठी होत्यात मग. गाठी होणार नाही त्याच्यात. आपण आहे ना हे आंब्याचा रस पण ह्याच्यात टाकून घेऊयात नाही का, म्हणजे काय होईल एकत्र शिजून जाईल मग ते सगळं. ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून घेऊयात आपण छान. म्हणजे वेगवेगळं जर म्हणलं ना तर ते वेगवेगळं, म्हणजे की नंतर टाकलं तर एक जीव होणार नाही किंवा व्यवस्थित शिजणार नाही त्याच्याबरोबर नाही काही. ह्याच्यात आहे ना मी 1 चमचा साखर टाकणार आहे अजून, कारण थोडीशी कमी वाटते ना. 1 ते 2 चमचे मी साखर टाकते ह्याच्यात. मस्त हलवत राहायचं हे सतत सतत नाही का, कारण खाली चिटकलं नाही पाहिजे, ह्याच्यामुळे त्याच्या गाठी तयार होत्या नाही का, आपल्याला करता येणार आहे. हे सतत असं हलवत राहायचं नाही का, खाली चिटकायला नको ते. म्हणजे आटात आलंय ना हे, असं उडतं मग हे, आणि भाजण्याची पण शक्यता असते, थोडं सांभाळूनच करावं लागतं हे असं. चला हे आटात आलेलं आहे मिश्रण आहे ना, मस्त आता आटत आलेले दूध नाही काय मस्त घट्ट होता आलेला आहे आता हे. पण ह्याला मस्त घट्ट करायचं आहे बरं का पूर्णपणे. आपल्या ना आपण ह्याच्यात तूप टाकूयात, आपलं घरचं तूप आहे बरं का हे. थोडंसं 1 चमचा टाकल्याने आणि थोडंसं वर टाकलं, आणि तुपाने जास्त चिटकणार नाही का खाली.
तर मस्त घट्टसर गोळा करून घ्यायचा बरं काही तर पातळ नाही नाही काही करायचं घट्ट झालं पाहिजे असं चिटकलं पण नाही पाहिजे एका मिडियम करूयात आपण मस्त आटलंय आता हे आपलं नाही का नाही का मिश्रण हे पण अजून थोडं आटून एकदा गोळा झाला पाहिजे असं नाही का पूर्ण तोपर्यंत हे आपल्याला हलवून घ्यायचं तर ते काजू कतली होईल नाही तर होणार नाही मस्त आपल्या गोळामध्ये नाही का झालेलं आहे आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे नाही का काजू कतलीचं किंवा आंबा काजू कतलीचं आपण ह्याला ना काढून घेऊया आता बाजूला मस्त गोळा झाला आहे आता काय कडेला पण चिटकत नाही काहीच हे ना आपण तूप थोडंसं असं पसरवून घेऊयात म्हणजे माझ्याकडे तर बटर पेपर नाही आहे ना त्याच्यामुळं मी ह्या प्लॅस्टिकच्या पेपरवरच पसरवून घेणार आहे त्याला तुम्ही बटर पेपर तुमच्याकडे बटर पेपर असेल ना तर तुम्ही त्याच्यावर पसरवू शकता नाही का झालं ना हाताला चिटकत नाही अजिबात म्हणजेच हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे ह्याला आता मस्त असं पसरवून घेणार आहे पेपरवरच हे मी असंच ठेवणार आहे फ्रीजमध्ये नाही का 5 ते 10 मिनटं मी किंवा 20 मिनटं मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे असंच ही अशी आपली काजू कतली आंबा काजू कतली नाही का ही अशी आहे ना आपली काजू कतली आंबा काजू कतली तयार आहे चवीला तर खूप छान होते बघा एकदा करून बघा तुम्ही अशी आंबा काजू कतली